See here, the last phase of this session, that is the syllabus discussion, we are came to the second topic, that is the timer IC is the integrated circuit. In introduction of this timer IC, I will give the detail how the this technology can be affect, and how the that is the fabrication technology will be changed from the small scale industry to medium scale industry to very म्हणजे large scale industry to very large scale super scale. हे सगळं मी त्या वेळेला सांगेन मित्रांनो. कारण आयसी इंटिग्रेटेड सर्किट कसा निर्माण झाला ही हिस्ट्री आहे मित्रांनो, आणि ही हिस्ट्री फार महत्वाची आहे. इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय आहे, सगळी सर्किटरी एकाच चिप वरती बसवणं, दॅट चिप विल बी नोन एज एन आयसी. आता इथं आयसी टायमर आहे, जो टायमर म्हणून आपण यूज करणार. बोला की. हो, एक 10 मिनिटं किंवा एक 20 मिनिटांनी या की परत. बर, बघूया की आपण एक 20 मिनिटांनी, किंवा तोपर्यंत काही काम असेल तर करूया. येस सर, येस. फ्रेंड्स, सॉरी, सी if that is the in IC 555, see here, त्याचं नाव पण आहे बघा वरती, जसं IC 741 होता ना, इथं वरती इथं ऑपरेशनल एम्प्लीफायर म्हणजे 741 जसा होता, तसा इथं हा IC 555 आहे. किंवा याला म्हणताना काय म्हणायचं, IC 555. काय म्हणायचं मित्रांनो, 555. तर IC 555 हा टायमर आहे मित्रांनो. रेडिओ म्हणजे रोडचे जे सिग्नल्स असतात ना, सिग्नल, IC 555 यूज केला जातो मित्रांनो. मेंदूचे मोठे मोठे ऑपरेशन्स असतात. मोठं ऑपरेशन म्हणजे ड्युरेशन 13, 14, 15 तास ऑपरेशन सुरू होतात. टायमर्स यूज केलेले असतात मित्रांनो. सेन्सर्स असतात, सेन्सर, अँड दॅट ऑल सेन्सर्स विल बी ड्यू टू द IC टायमर. IC टायमर एक एवढी महत्वाची मित्रांनो सर्किटरी आहे, ह्या इलेक्ट्रॉनिक्स मधली एवढी डेव्हलप्ड सिस्टम आहे, ज्याच्यावरती बेसिक हा बेस आहे मित्रांनो. TTL लॉजिकचा बेस आहे. TTL ट्रान्झिस्टर लॉजिक, त्याचा बेस आहे मित्रांनो. सिमॉस, सिमॉस एक वॉचेस आहेत ना, वॉचेस टायमर, छोटे छोटे वॉचेस, ह्या वॉचेसची एक फॅमिली आहे. त्याचा बेस मित्रांनो हा IC 555 आहे. IC 555 खरं म्हणजे पूर्वी हा पण म्हणजे IC टायमर 5 मध्यंतरी बराच काळ शिकायला नव्हता. आम्ही BSc ला असताना होता मित्रांनो, पुन्हा तो नव्हता, पुन्हा आणि तो सुरू झाला. का तर त्या सिलॅबसचा इम्पॉर्टन्स माणसांना माहिती झाला. आता आजच्या ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये IC 555 इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड स्टुडंट हॅव टू नो दॅट टेक्निक, so it will be inserted in this syllabus. Why it will be inserted? Because it will be very essential, and without it no any student have to get his graduation degree, because minimum that physics student have to know how the IC 555 will be work, how it will be conduct according to spike. Spike means from 0 to 1. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे मित्रांनो. हे 0 पासून 1 कडे जाणं आणि पुन्हा 1 पासून 0 कडे येणं. इकडे बघा, मी स्क्वेअर वेव्ह घेतली, अशी अशी वरती गेलो, स्क्वेअर वेव्ह झाली. खालून वरती पॉझिटिव्ह स्पाइक आहे, 0 to 1. 1 to 0 निगेटिव्ह स्पाइक आहे. सिग्नल 0 पासून 1 कडे जाताना इट विल बी नोन एज अन पॉझिटिव्ह ट्रिगरिंग. 1 पासून 0 कडे येताना इट विल बी नोन एज अ निगेटिव्ह ट्रिगरिंग. मीन्स दॅट
Positive triggering and negative triggering is very important, and that will be studied in the IC55. IC55 is very, very interesting part of electronics, interesting part of the digital electronics. In this IC55, we are going to see the block diagram. Again, IC55 pin configuration. There are 14 pin. किती पिन असतात मित्रांनो? 14 पिन असतात. एका बाजूला 7, दुसऱ्या बाजूला 7. त्या 14 पिनचं प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे. आपल्याला माहित आहे कॉलेजमध्ये जरी प्राचार्य असेल, हेड ऑफ असेल, प्राध्यापक असेल, क्लार्क असेल, लॅब असिस्टंट असेल, लॅब अटेंडंट असेल, प्रत्येकाचं काम वेगळं 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 असतं. प्राचार्य प्राध्यापकाचं काम करू शकत नाही, प्राध्यापक प्राचार्याचं काम करू शकत नाही. प्राचार्य कुठल्याही नॉन टीचिंगचं काम करू शकत नाही, नॉन टीचिंग कुणीही प्राचार्याचं काम करू शकत नाही. प्रत्येकाचा रोल असतो तो डेफिनाइट असतो, डेफिनेट असतो, फिक्स्ड असतो. अगदी तसं इथं ज्या 14 पिन आहेत, पिन नंबर 1 to 7 एका बाजूला असतात, पिन नंबर 8 to 14 एका बाजूला असतात. खेकड्यासारखा असतो असाच आयसी खेकड्यासारखा. तो प्रेस केला जातो. कशामध्ये बसवला जातो? आयसी सॉकेटमध्ये बसवला जातो, आयसी पिन मध्ये बसवला जातो आणि तो ऑपरेट होतो. पण पिन नंबर 1 to 7 and 7 to 14 ह्या प्रत्येकाचं फंक्शनिंग हे वेगळं वेगळं असतं. वेगळं फंक्शनिंग असतं आणि दॅट फंक्शन्स आर टू बी नोन एज अन कॉन्फिगरेशन्स. पुन्हा ऍप्लिकेशन मी सांगितलं तुम्हाला ऍप्लिकेशन आहे. तुम्ही यावर्षी 2 प्रयोग पण बघणार आहात, एक्सपेरिमेंट बघणार आहात. आयसी 555 वरती मला वाटते 3 एक्सपेरिमेंट आहेत यावर्षी. एक म्हणजे मोनोस्टेबल ऍम्प्लिफायर किंवा त्याला मल्टी व्हायब्रेटर असं म्हटलं जातं मित्रांनो, मल्टी व्हायब्रेटर. अस्टेबल आणि बायस्टेबल 3 मल्टी व्हायब्रेटर्स आहेत. एकच आयसी ऑपरेट करतोय. एकाला आपण अस्टेबल म्हणतो, दुसऱ्याला बायस्टेबल म्हणतो आणि तिसऱ्याला आपण मोनोस्टेबल म्हणतो. मोनोस्टेबल म्हणजे एक स्टेट स्टेबल असणं, दुसरी क्वाझिस्टॅटिक असणं. बायस्टेबल बोथ दी स्टेट्स आर stable, and third is the astable, no any state is stable, that is astable. Such a type of syllabus we are going to study in this year. Again, I am going to see you the reference books. This is the list of the reference book, but in last yesterday I will say that I am going to give you an ready notes. Just I prepared, all the notes are with me. माझ्या बरोबर आहेत मित्रांनो या सगळ्याच्या सगळ्या नोट्स. मी सगळ्याच्या सगळ्या नोट्स मित्रांनो तुम्हाला देणार आहे. नोट्स बद्दल काळजी करायचं काम नाही आहे. आज फक्त मी तुम्हाला काय सांगितलं, जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द सिलेबस सांगितलेलं आहे. हाऊ द सिलेबस, द नेचर ऑफ द सिलेबस इज द स्टीप नेचर ऑफ द सिलेबस. ज्याला आम्ही बीएडच्या लँग्वेजमध्ये किंवा एज्युकेशन ट्रेनिंगच्या लँग्वेजमध्ये सोप्यापासून अवघडाकडं, जसं वळचणीपासून आड्याकडे आपण जाताना जसं हळूहळू चढ लागत जातो, अगदी तसा सिलेबस जर बघितला तर सोप्यातून अवघडाकडे असा आहे. सुरुवातीला आपण काय बघितलं बघा, सुरुवातीला आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स बघितलं, ऍम्प्लिफायर्स बघितला, इन्स्ट्रुमेंटेशन बघितलं आणि लास्टला आयसी कडे येतोय आपण, आयसी कडे. असा सिलेबस आहे. सिलेबस मित्रांनो इंटरेस्टिंग आहे. मला तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे. तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रॉनिक्स शिकवायला तर म्हणजे नेहमीच इंटरेस्ट असतो. सिलेबस म्हणजे तुम्ही शिकल्यामुळं आणि मला शिकवल्यामुळं निश्चितपणे सॅटिस्फॅक्शन मिळेल. मी थोडंसं माझं शेअरिंग स्टॉप करतो आणि मी तुमच्या बरोबर कम्युनिकेट करतोय मित्रांनो. फ्रेंड्स, इथं आपण मी सांगितल्याप्रमाणे आपण आज सिलेबसचं डिस्कशन केलंय आणि सिलेबसचं डिस्कशन फार चांगल्या पद्धतीनं, मला जेवढं चांगल्या पद्धतीनं करता येते त्या पद्धतीनं केलेलं आहे.
Now this session is open for the defense. क्वेश्चन आन्सर साठी मी सेशन ओपन करतो. ज्याला कोणाला बोलायचंय, ज्याला कोणाला काही विचारायचंय, ज्याला कोणाला काही समजलं नाहीये, काही शंका असेल, कुठल्याही प्रकारचे असेल, त्यानं आपला माईक ऑन करायचा, बोलायचं, बोलून झालं की आपला माईक ऑफ करायचा मित्रांनो. स्टार्ट. Friends, anyone has any doubt? Anyone has any doubt? Pranoti, Sakshi? Yes, Coach Shivani. Coach Shivani? बोल, बोला, कोणतरी बोला. प्रणोती बोल. प्रणोती बोल. बोला. प्रणोती बोला. हॅलो. साक्षी, अनम्यूट युअर सेल्फ. हा बोल, बोला, कोणतरी बोला ना. फ्रेंड्स, विजय, विजय कांबळे. चला, हॅलो. चॅटबॉक्स पहा. एनी क्वेश्चन? साक्षी, अनम्यूट कर. येस सर. हा, साक्षी, काय प्रश्न आहे का? नो सर, व्यवस्थित समजतंय. बर, मला सांगा, स्क्रीन शेअर केल्यानंतर दिसते का छानपैकी? हो, व्यवस्थित दिसतंय सर. ओके ओके. काय अडचण आहे का? नाही सर, काय ओके. शंका असेल तर नक्की विचारेल. यस सर, यस यस. ओके. विजय, जरा अनम्यूट हो. विजय, हॅलो सर. हा बोल बाळ. काय दिसलं व्यवस्थित? दिसलं व्यवस्थित, आवाज चांगली क्वालिटी व्यवस्थित होती. येतो? येतोय. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. समजलं ना? समजलं. ओके. ऋतुराज, मी काही जणांना सॅम्पल म्हणून विचारतोय. हा बोल. सर. हा सर, समजलं, सगळं व्यवस्थित दिसलं आणि आवाज पण व्यवस्थित येतोय. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. प्रज्वल, क्लिअर दिसतंय सर. ओके ओके. मित्रांनो, माझी एक अडचण आता सांगतो की कालपासून आपण बघतोय आपल्याकडं BSc फिजिक्सला खरं म्हणजे मुलं किती आहेत माहित आहेत का मित्रांनो? 32 आणि 8, 40, 42 मुलं आहेत मित्रांनो, आणि मला 25 ते 26 जण फक्त आपले पार्टिसिपंट दिसत आहेत. पार्टिसिपंट जर कमी असतील आणि आपण सिलेबस जर सुरू केला तर त्यांना त्या सगळ्या गोष्टीला, होणाऱ्या गोष्टीला पुन्हा त्यांना मुकावं लागेल बाळांनो. त्यामुळे माझं एक मत आहे, तुम्ही एक काम करा, तुमचे जे जे मित्र आहेत ना सगळे फिजिक्सला असणाऱ्यांची नावं आता आपल्याला माहित आहेत. मी परवा टाकली होती की. कशावर टाकली होती सांगा? व्हॉट्सअप ग्रुपवरती, किंवा मी आणखीन नावं टाकतो व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांची. काय तुम्ही काय करा, सगळ्यांना आपल्या मित्रांना निरोप द्या मित्रांनो. सगळ्यांना निरोप द्या आणि उद्या 10:10च्या लेक्चरला सगळ्यांना अटेंड राहायला सांगा. नसेल तर आपण एवढा खटाटोप करून ते त्यांना जर त्याचा काही उपयोग नाही झाला तर मग अडचण आहे ना. लक्षात आलं? आता कोणतरी जॉईन होतंय, बघूया आपण कोण आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा.
धनश्री जरा माईक ऑन कर. येस सर. हा धनश्री समजलं ना? हो हो सर समजलं. बाळा कोण कनेक्ट झालं आता? वेट. हॅलो. हॅलो. कोण हा धनश्री अजून एक कनेक्ट कोणतरी व्हायला लागलंय, जरा बघून घेतो. बंद कर. हॅलो. हा बोल ना बाळ. अरे आता कोण कनेक्ट झालं? हॅलो. हा बोल ना बाळ. हॅलो. हॅलो, माझा आवाज येतोय? हा पिल्या. बहुतेक ती टेस्ट घ्यायला लागलेली आहे. आपली कोणतरी विद्यार्थिनीच दिसते मित्रांनो. मी आज काय करतो तुम्हाला की शक्यतो लेक्चर्स कसं झालं ह्याचा एक दोघा जणांनी तरी किमान ग्रुपला काय देत चला, मेसेज करत चला. ग्रुप ओपन असतोय. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला गुगल क्लासरूमला या सगळ्या गोष्टी देतोय. ओके, थांबूया आपण.